फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते नवापाडा 40+ या संघाला. काही क्षणातच मॅच सुरू होईल. पहिली मॅच खिडकाली 40+ संघाने जिंकली. दुसरी मॅच आपण पाहिली तर संघ दुसरी मॅच बाळू आजदे 40+ जिंकली. तिसरी मॅच आडुली 40+ जिंकली आणि चौथी मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. GTCच्या माध्यमातून कव्हर केली जाते. प्रथमेश गायकर आमच्या सोबत आहेत ऑपरेटरच्या भूमिकेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे कलरफुल लॉट्स तुम्ही पाहिले. त्याचे ज्यांनी आम्हाला बनवून दिले ते टायगरचे दीपेश गीत, टेनिस क्रिकेट 7117चे त्यांचं इथे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द सिरीजसाठी टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळते काव्या स्पोर्टकडनं. तर 5 षटकांची मॅचला सुरुवात होते. पहिले षटक होते गोलंदाज शरद म्हात्रे येत आहेत. सेकंडला संदीप म्हात्रे आहेत. 9 सेकंडला उमेश जाधव आहेत. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ही स्पर्धा तुम्ही घरबसल्या एन्जॉय करू शकता. माजी सरपंच चषक 2022. तर चला सामन्याला इथे सुरुवात होते. संदीप म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज शरद म्हात्रे आणि स्ट्रोक एंडला उमेश जाधव. पंचाच्या भूमिकेत सुभाष सरांना तुम्ही पाहतात आणि स्क्वेअरलेगचे पंच सुनील भाने. हा चेंडू इथे पहिला चेंडू आपण पाहतो टॅप केलाय. बाळू मामा येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल मेल सिंगलने खातं उघडलं होतं. बाल्या जोशी सुद्धा शुभेच्छा देतात नवापाडा 40+ संघाला. या संघाचे खंदे समर्थक. तर बाल्या जोशी शुभेच्छा देत आहेत. खंदे समर्थक आहेत नवापाडा 40+ संघाचे. ऑन साईडला वळवायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. पंच SP सरांचा इशारा येतो लेग बाईस. अवंतरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती नवापाडा 40+ संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावपलकावर धावा लागल्या त्या 2 धावा. मधु म्हात्रे कॅप्टनच्या भूमिकेत, त्यामध्ये वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. स्ट्राईक एंडला संदीप म्हात्रे आलेत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. एकच धाव मिळेल. 3 सिंगल आलेत. रबर बॉल फॉर्मेटचा बाळू पाटील आपण विचार केला जर मागे नजर टाकली तर याच मैदानात 2 वेळा रनरअप संघ आहे नवापाडा 40+ संघ. त्यामुळे कडवं आव्हान असणार आहे देवीचा पाडा 40+ संघाचं. कारण इतकं सोपं नाही आहे. नवापाडा 40+ संघ सुरुवातीला थोडंसं संघर्ष करतो. त्यानंतर एखादी मॅच पहिली मॅच जर त्यांनी जिंकली त्यानंतर मात्र ते मागे वळून पाहत नाही. हे वैशिष्ट्य या क्रीडांगणाचं आहे. परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगर ग्रामस्थांचंही आम्ही आभारी, ज्याने क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. शिवाजीदादा पाटील असते आमचे. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. आणि चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. सात धावा धापल होती. पहिले 3 चेंडू 3 सिंगल आणि त्यानंतर उमेश जाधवच्या माध्यमातून हा चौकार आलाय. स्क्वेअर विकेटचा खूप चांगला फटका होता. धावसंख्या 7. गोलंदाज शरद म्हात्रे गोलंदाजी मार्गवर. इथे यष्टिरक्षक बीट झालेत.
फलंदाज उमेश जाधव बीट झाले होते, 22चा इशारा येतोय. एकदा अजून हँडवेल. धावसंख्या 8. 5 षटकांची मॅच. 8 संघ 40 प्लसच्या या स्पर्धेत खेळतात. एक दिवसीय स्पर्धा आहे. माजी सरपंच चषक 2022. माजी सरपंच जयंत पाटील जे आजदेगावचे आहेत त्यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. इथे मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये राजू मात्रे तिथे. काय फिल्डिंग आणि भाऊ काय ॲक्युरेट फेकी आहे. जबरदस्त फेकी. भाऊ टाळ्या आपोआप वाजत आहेत कारण की काय फेकी होती. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होईल. धावसंख्या 9. 9.00च्या सरासरीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती प्रथम बॅटिंग करायचं. भाऊ 2 स्पर्धा आपण या मैदानात कव्हर केल्या. 2 स्पर्धेमध्ये नवापाडा 40 प्लस संघ रनर आहे. कारण त्याचं कारण आपण पाहिलं तर दोन्ही वेळा फायनलमध्ये शहरी संघ होते. म्हणजे आपण चॅम्पियनच समजूया दोन्ही वेळा. 40 प्लसचा विचार केला तर ते चॅम्पियनच आहेत 4 वेळा आणि फॉर्ममध्ये असणारा संघ आहे. मग या स्पर्धेत चांगला खेळ करावा लागणार आहे. वेताळेश्वर चषकमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता. मात्र सेकंड राऊंडमध्ये हा संघ पराभूत झाला होता. आणि आज ही एक दिवसीय स्पर्धा आहे. 9 धावा तापल कधी लागल्या. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज स्वतः कॅप्टन येतात मधू म्हात्रे. चांगला चेंडू होता पहिलाच. इथे शरदकडनं चूक झाली. बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या 10. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. दोन धावा मिळत आहेत. धावसंख्या 12. प्रथम बॅटिंग करत असताना नवापाडा 40 प्लस संघ. जिथे मधू चेंडूवरती धावत गेला तिथून निश्चय झाला होता की 2 धावा कदाचित होतील आणि त्या सहज झालेल्या आहेत. धावसंख्या 12. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हेमंत झेल खाली येत आहेत का. मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी उमेश जाधवच्या बॅटमध्ये येतोय हा उपयुक्त चौकार. 16 धावा धापलकोती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये हा उमेश जाधवच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार आहे. सोळा धावा. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक सिंगल मेल. धावसंख्या 17. धावा धापलकोती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहताय. माजी सरपंच चषक 2022 एक दिवसीय आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. कार्यसम्राट माजी सरपंच जयंत दत्तू पाटील पुरस्कृत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 8 संघ या स्पर्धेत 40 प्लसचे खेळत आहेत. लागलं त्या 17 धावा धापलकोती लागल्या आहेत. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. दोन्ही संघ डोंबिवली वेस्टचे आहेत. इथे बॅटची कडा लागली होती मात्र डीप थर्डमॅन क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 18. 50 प्लस धावा नवापाडा 40 प्लस संघाला बनवाव्या लागतील. पण याच मैदानात सेमीफायनलची मॅच आपण पाहिली होती. वाकलन वर्सेस
दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नवापाडा 40+ संघ होता. संघ अडचणीत होता. बाळा बोर्डे उशिरा आले. मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती बाळा बोर्डे यांनी उशिरा येऊन. मात्र या दरम्यान उमेश जाधवच्या बॅटमध्ये येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिलेला हा षटकार. धावसंख्या 24 लावली. दोन षटकात पहिल्या षटक आपण पाहिलं तर 9.00च्या सरासरी दोन षटका अखेर 24 धावा झाल्या आहेत. 12.00 शरद येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 25 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते दोन फलंदाजांमध्ये. एका बाजूला संदीप म्हात्रे, एका बाजूला उमेश जाधव आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे शरद म्हात्रे दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत. 2 षटकं ते टाकू शकतात. अकुट टप्प्याचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. पंचांचा इशारा येतोय सुभाष पाटील सरांचा. षटकार. दीपक पाटील तिथे आहेत ऑलरेडी आणि त्यांनी लगेच इशारा केलाय षटकार. आमचे मित्र महेश पाटील यांचे काका. धावसंख्या 31. इथे फुलटॉस चेंडू होता आणि त्याला फेकून दिलाय सीमा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. संख्या 37. उमेशच्या बॅटमध्ये सलग 3 षटकार आलेत. धावसंख्या 37. काय माहिती देतात वाळू पाटील बघितलं ना आपण पुष्कर. सलग 3 षटकार उमेश जाधवच्या बॅटमधून. धावसंख्या 37. धावसंख्या 37. तिसरं षटक मार्ग शरद ओरली हल्ला चढवलाय. फुलटॉस चेंडू होता आणि त्याला फेकून दिलाय. दीपक पाटील यांचा स्वागत करत असताना हा बॅक टू बॅक चौथा षटकार. त्रेचाळीस धावांचं 43 धावा धापक लागल्यात. बॅक टू बॅक 4 षटकार. अजून एक खराब बॉल आणि चेंडू जाईल फाईन लेगच्या वरून सीमा पलीकडं. 5 चेंडू मध्ये 5 षटकार. टाळ्या उद्या उमेश जाधव साठी. बघायचं नवीन विक्रम इथे होईल का उमेश जाधवच्या माध्यमातून. रबर बॉल 40+ क्रिकेटमध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारलेत. 49 झालेत. इथे मात्र चेंडूने थोडासा बाउन्स घेतला. डॉट बॉल. आजच्या दिवसातील महेश पाटील आपण पाहिलं तर सर्वाधिक धावा नवापाडा संघाने कुठल्या आहेत. 3 षटकात 49. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
प्रदीप गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र संदीप म्हात्रे का थांबतील. जर उमेश जाधवने 5 चेंडूत 5 षटकार मारले, 50 कंप्लीट. एकदा टाळ्या होत्या. 55 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते उमेश जाधव आणि संदीप म्हात्रेच्या माध्यमातून. जवळजवळ 19 चेंडूंचा बाळूपाडी खेळ संपला आणि धावा 55 झाल्यात. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेतील. माजी सरपंच चषक 2022 प्रदीप. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फेकी थोडीशी खराब झाली होती. एक सिंगल मिळेल. धावसंख्येत अब तक 56. त्रेचाळीस धावांवरती खेळतोय उमेश जाधव. वैयक्तिक. प्रदीप राईट ओव्हर द विकेट. वाईटचा इशारा येतोय. तर उमेश जाधव यांनी जर अर्धशतक मारलं या मॅचमध्ये तर बाळा बोराटे यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कारण उमेश वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. अठ्ठावन्न धावा झाल्यात. 58 मधल्या 43 धावा या उमेश जाधवच्या आहेत. इथे फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये खेळतायत आणि चेंडू बघायचंय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 62. बासष्ट धावा झाल्यात. आणि 62 नंतर हा चौकार येतोय. 66. धावा झाल्यात बाळू पाटील. धावांची गती थांबवायची कशी हा प्रश्न जरूर देवीचा पाडा 40+ पडलाय. 66 धावा झाल्यात. पण हे मैदान भरपूर लकी आहे नवापाडा 40+ संघाडी. 2 ट्रॉफ्या इथून घेऊन गेलेत ऑलरेडी. 66. 66 धावा झाल्यात. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. 4 षटकात बाळू पाटील 67 धावा कुठल्यात. संघ नवापाडा 40+. जेव्हा जेव्हा नवापाडा 40+ संघ बाळू खेळतो नक्कीच आपले मित्र बाल्या जोशी सातत्याने या संघाला शुभेच्छा देत असतात. क्रिकेटचे दर्दी आहेत. मग क्रिकेट असो शर्ती असो बाळ्या जोशी यांना प्रचंड वेळ आहे. सूरज म्हात्रे असतील, आमचे सुरेश मामा असतील. मॉर्निंग क्रिकेट क्लब बादशाह टीमचा गोलंदाज आपण पाहिला ना बुमरा आलाय. अर्थातच हेमंत म्हात्रे. 66 धावा झाल्यात. 66 धावा ऑलरेडी बाळू झाल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बाळू या मॅच मध्ये. गोलंदाज हेमंत म्हात्रे आलेत आणि पहिला चेंडू हेमंतचा वाईड आहे. +1. एकोणसत्तर धावा झाल्या आहेत आणि उमेश जाधव वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. डॉट चेंडूची ते समाप्ती आहे. हेमंत
एकच धाव मिळाले. कारण उमेश जाधव आणि हेमंत मात्र एकाच मॉर्निंग क्रिकेट क्लब बादशाह उमेश जाधव वैयक्तिक 44वर खेळतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 70 धावा झाल्यात. नो बॉल आहे आणि येणारा चेंडू फ्रीड असेल. आता 72 धाबा झाल्या आहेत आणि उमेश जाधव वैयक्तिक 44 धावणे खेळतोय. उमेश जाधव जर अर्धशतक पूर्ण करतोय तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे 40+ संघटनेचे खजिनदार बाळा बोराटे यांच्यानं. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. हेमंत गोलंदाजी मार्कवर. हेमंत राईट ओव्हर द विकेट. दोन धावा इथे पूर्ण आल्या आहेत. उमेश पोचतोय वैयक्तिक 46वर. 74 आणि 74 मधल्या 46 धावा आहे उमेश जाधवच्या आहेत. हेमंत गोलंदाजी मार्कवर. बघायचं अर्धशतक पूर्ण होईल का या स्पर्धेतील. अजूनही प्रतीक्षा करावी लागते कारण की वाईटचा इशारा आला. धावसंख्या 75. आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा आहेत 75. नो लॉस. उमेश जाधव सेकंडला आहेत. हेमंत राईट ओव्हर द विकेट. एक धाव मिळाले. 76 धावा आल्यात. फोर्टी 47वर खेळतात उमेश जाधव. हेमंत राईट ओव्हर द विकेट. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जरा टाळ्या होत्या उमेश जाधवसाठी. माजी सरपंच चषक 2022 मधलं पहिलं अर्धशतक उमेश जाधवच्या नावावरती. नाबाद 50 धावा. कुठल्या एकदा जोरदार टाळ्या होत्या. 21 चेंडूमध्ये 50 धावा. एकोणऐंशी धावा झाल्या तर 80 धावांचं लक्ष आहे देवीचा पाडा संघासमोर. 80 धावांचा पाठलाग देवीचा पाडा 40+ संघ कशा प्रकारे करेल ऐकण्यासाठी दुसऱ्या मध्ये आपण जाऊया बाळू पाटील यांच्याकडे.
थँक्यू नितीन. तर दीपेश गीत 717चे फाउंडर देखील आमच्यासोबत जॉईंट आहे. स्वागत आहे. चला आजदेचे संघनायक आणि खिडकाई संघनायक टॉससाठी या. पहिला चेंडू खूप चांगला होता. शरीराच्या दिशेने येणारा हा चेंडू एक धाव इथे कंप्लीट केले जाते. खातं उघडलं आहे. आपण म्हटले तर देवीचा पाडा 40 प्लस संघाचं लक्ष आहे आपण म्हणजे तब्बल 80 धावांचं. तिथून सिंगल डबल नाही तर पहिल्यापासून आक्रमण करावं लागणार. नवापाडा 40 प्लस संघाची गोलंदाजी खूप चांगली. रबर बॉलमध्ये देखील देवीचा पाडा संघाने 75 धाव चेस केले. पिस्तोलीच्या मैदानावर संदीप खूप चांगला चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळाला यावेळेला. कारण राईट ऑफ राऊंड देखील मारा करतो. अचूकता आणि भेदकता बघायला मिळेल ते. संदीप चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. चेंडू पडल्याने थोडासा टेकअप झाला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला संदीपच्या. आपण बोलले तर सदीकच्या माध्यमातून अजदे विपक्ष आपण तर खिडकाईमध्ये मॅच असणार आहे आणि इथून जो संघ जिंकल तो आडिलीवर फाईट बॅक करेल. हा मैदानचा नितीन विचार केला ना मैदानाचा इतिहास तर नवापाडा संघाडी हा आपण बोलतो लाभदायक हा मैदान राहिला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालं यावेळेला. एकच धाव मिळते नाही बाळाला माझ्या 2 धाव जाणार. चौका षटकारांनी जाता कामा नाही आहे. सिंगल डबलने तुम्ही लक्षापर्यंत पोहोचणार नाही तर लक्षाच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न कराल तर षटकार चौकार मारणं फार गरजेचं. सतीश चेंडू हवेमध्ये यावेळेला कव्हर रिजनमध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. गुड थ्रो. दीप भाने डीप मधून आले होते. काय फेकी होती नितीन. नितीनने दोन्ही संघ वेस्ट विभागातील बाजूबाजूची गाव आहेत. नवापाडा देवीचा पाडा. तसे डाऊन फटका केला जाता. डॉट चेंडूची समाप्ती होणार नाहीये. एक डावीतून कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकात नितीन 7 धाव म्हणजे येणारे आपण येतोय 24 चेंडूमध्ये 73 धावांची गरज आहे. राजे जाधव गोलंदाजी मार्कवर.
राजा जाधव गुडलं स्पर्न चेंडू उडाला टेकअप झाला ऑन 7-7. राजा गोलंदाजी मार्क राईट राहून तिकडे मार्क फटका चांगला यावेळेला बॅटन आपण बॅटन चेंडूला काढला पुष्कर काट्यात मिड विकेटला चांगला क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल डबलनी तुम्हाला मॅच जिंकता येणार नाही. पायचा पंचांचा इशारा काय येतोय लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. दर्शक धाव फलक आपण पाहू शकता 11 धावा. राजे जाधव गोलंदाजी मार्कस शाकला जितू पाडील 80 चेस करायच्यात. चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. बाग पुढे गेला पंचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. लॉंगच्या मध्ये चेंडू जातोय कम्प्लीट चांगलं क्षेत्ररक्षण नितीन आपण पहिले तर पायाचा वापर केलाय खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तसं काय 13. ऑन साइडला पुलचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला अजित आहे तिथे चांगली फेकी मिसफील्ड झाली. मॅच मध्ये ना मजा नाही जी बॅटिंग पाहिजे ती बॅटिंग होत नाही जितू पाटील कडनं. तसं काय 10 फलक आपण पाहू शकता षटकाराने 20 धावा.
24 धावा. लाईन पावी लागणार आहे. शिक्षक बीट होतो यावेळेला. एकदा कम्प्लीट केलं. कृष्णा किर येत आहे, चेंडूला उचलतायत, पंच वाईटची खून करतायत. तसं दाखल कधी 26. चांगला चेंडू बघायला मिळतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. एक 10 मिनिट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. येतो आपण लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक मिड ऑफला. 27 धावा. ऑन साईडला पूल केलाय. चेंडू भरपूर उंच आहे. उमेश जाधव येत आहेत. झेल ड्रॉप होते. प्रसंग दाखल करते आपण पाहू शकता. 28 52 ची गरज आहे. 28 झाले आहेत. 52 पाहिजेत. ऑन साईडला पुन्हा एकदा पूल केलं. चेंडू चालला यावेळेला आपण येतोय मिड विकेट सीमारच्या पार. तसं काय 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 32. पूल करत होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू यावेळेला आपण बघितलं सर्कल मध्ये खराब फेकी. कृष्णा किर बॅकिंगला येत आहेत. संख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 35. 4 चेंडू 4 षटकार मारले तर आपण इथे जितूसाठी शरद महात्याकडून 10,000 रुपये पाचशे घे. पुष्कर काटे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला प्रदीप. फुल टॉस होता. यावेळेला इष्टक्षक बीट होतो. एक धाव कंप्लीट केली जाते. तसंख्य 10 फलक आपण पाहू शकता. 36 धावा. पुष्कर. चेंडू कॉटन बॉलची संधी आहे. पुष्कर काठे. धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 10 फलकाती 38 आपण बघितले तर 37 धावा. जबरदस्त गोलंदाजी. डॉट चेंडूची समाप्ती होते.
पंच वाईटची खून करतायत एस पी. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. 42 धावांची गरज आहे अजूनही. चेंडू या वेळेला पंच केलाय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आनंद धावतायत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. धावसंख्या दाखल करते पाहू शकता. एक चला आज द्याचे कॅप्टन या. टॉस करत आहे. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. शफलन ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट घ्यायचा. पंच वाईट चिकून करतायत. अवांतव्याने भर धावसंख्या दाखल 40 धाव. अर्धलक्ष पार झाले. आनंद डॉट चेंडू. एकच धाव मिळते. असं वाटलं की डॉट चेंडू होता पण एक्स्ट्रा चेंडू फीड केला नाहीये. आज सर्वात एक धाव मिळते. पंच वाईटची खून करतात यावेळेला. उंच 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 आणि लांब देखील जातो चेंडू. षटकार. आता नितीन षटकाराची वेळ आपण इतर निघून गेली आहे त्यामुळे इथून षटकाराचा आपण इथं किंमत थोडीशी कमी असणार. डाऊन द ग्राउंड यावेळेला चेंडू वाईटशी लावून एकच धाव मिळते.